नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे प्रशांत सर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो वैदिक गणिताची एक जादूची ट्रिक, भन्नाट ट्रिक, ज्याद्वारे कोणत्याही संख्येला अगदी सहजपणे तुम्हाला मग ती 99, 999, 9999 किंवा 99999 या पद्धतीची असेल तर तुम्ही अगदी सहजपणे 2 ते 3 सेकंदामध्ये कॅल्क्युलेटरला सुद्धा मागे टाकणार अशी ट्रिक तुम्हाला लेवल 1 पासून लेवल 4 पर्यंत मी शिकवणार आहे। जर तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, म्हणजेच गणिताच्या अशा दर्जेदार आणि भन्नाट ट्रिक तुमच्यापर्यंत तुम्हाला नेहमी मिळत राहतात हे तुम्हाला माहिती आहे। मित्रांनो, आता आपण पाहूया लेवल 1। तर लेवल 1 मध्ये काय आहे की कोणत्याही 2 अंकी संख्येला 99 ने कसं गुणायचं। म्हणजे आता 99 ने गुणणे म्हणजे काय की 100 पेक्षा 99 ही 1 ने कमी, म्हणून दिलेल्या संख्येमधून 1 वजा करा आणि ती संख्या या ठिकाणी उत्तरामध्ये लिहा। म्हणजे 68 मधून 1 गेले 67 राहणार। आता 99 मधून ती संख्या तुम्ही वजा करा तर 99 मधून 67 गेले तर विद्यार्थी मित्रांनो 32 उरतात। ते 32 या संख्येच्या पाठीमागे लिहा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार आहे 6732। आता ही वजाबाकी ही देखील आपण मनात करू शकतो, याचा व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे। मनातल्या मनात वजाबाकी कशी करायची, मनातल्या मनात बेरीज कशी करायची, तर त्या व्हिडिओची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देणार आहे, ती तुम्ही जरूर पहा। आता ही वजाबाकी देखील आपण जर मनात केली तर आपला अजूनही वेळ वाचणार आहे। कसे पहा तर 68 ची संख्या 100 पर्यंत जात असताना किती अंतर आहे त्यातलं ते अंतर काढा। वजाबाकी म्हणजे 2 संख्यांमधलं अंतर आहे। या बेस पासून या 68 अंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 32, ते त्या ठिकाणी लिहायचं असतं। कसं लिहायचं पहा, 68 आणि 2 70 दशकापर्यंत जायचं आणि तिथून पुढे 30 राहतात, 30 आणि 2 32, इतकं सोपं। आता आपण पाहूया 86 गुणिले 99 हे दुसरं उदाहरण। पहा बेस 100 आहे लक्षात ठेवा, म्हणून दिलेल्या संख्येला 1 ने कमी करून लिहा, म्हणजे 86 मधून 1 गेले 85 राहते। आता ही 86 संख्या 100 पर्यंत जात असताना त्यातलं अंतर किती, 14चं अंतर आहे। त्या ठिकाणी आपल्याला फक्त अंतर लिहायचंय, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमचं उत्तर तयार होतं 8514। आता ही वजाबाकी जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत तुम्ही मनामध्ये नाही करता आली तर असं करू शकता। पहा 99 मधून तुम्हाला ही 1 ने कमी झालेली संख्या 85 ती वजा करायची, लक्षात ठेवा। बघा 9 मधून 5 गेले 4, 9 मधून 8 गेले 1 म्हणजे 14। पण हा वेळ वाचवण्यासाठी मनात करता आली पाहिजे, त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा, जो की मी त्याची लिंक इथं टाकणार आहे। आता 94 ला 99 गुणायचं। पहा तर याचा गुणाकार करायला तुम्हाला माहिती किती वेळ जाणार आहे। पण आता आपण तो करू शकत नाही, कारण मी ही ट्रिक तुम्हाला त्यासाठी सांगते की तो गुणाकार तुम्हाला करायचा नाही। लहानपणापासून शिकलोय आपण, पण आता स्पर्धेचं युग आहे, स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचं असेल, एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये टिकायचं असेल तर अशा ट्रिकची गरज आहे। आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनेलवर ह्या अचूक आणि दर्जेदार आणि भन्नाट ट्रिक पाहायला मिळतात। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाचं तिसरं उदाहरण मी घेत आहे 94 गुणिले 99। पहा या गणितात बऱ्याच मुलांची चूक होते। कशी होते, कारण ते शेवटपर्यंत समजून घेत नाही, अर्धवट ज्ञान घेतात आणि ते घातक असतं। पहा 94 ही संख्या 1 ने कमी, बरोबर, तुम्ही 93 लिहिली। आता 94 ही संख्या 100 पर्यंत जात असताना 6चा फरक तुम्हाला दिसतो, 6चं अंतर दिसतं। मग बरेच विद्यार्थी डायरेक्ट 6 लिहितात आणि चुकतात। उत्तर विद्यार्थी मित्रांनो 4 अंकीमध्ये यायला पाहिजे। त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की 94 ही 100 मधून वजा करायला सरांनी सांगितलं, किंवा सरांनी काय सांगितलं होतं, आता ही 99 संख्या आहे त्यातून ही कमी केलेली 93 संख्या वजा करा। बघा पण विद्यार्थी मित्रांनो हा जो 0 आहे ना तो आपण घेत नाही, हे विसरतो। आता पहा 6 उत्तर जर आलं म्हणजे 1 अंकी उत्तर आलं तर ती संख्या 2 अंकी तुम्हाला तयार करायची, तिची किंमतही न बदलता। आता पहा 6 म्हटलं तरी ते 6चे आणि 06 म्हटलं तरी ते 6चे, म्हणजेच या ठिकाणी हा 0 जर विसरला तर परीक्षेत 0च मार्क मिळणार, लक्षात ठेवा। म्हणजेच पहिल्या लेवलमध्ये आपण काय शिकलो तर कोणत्याही संख्येला अगदी सहजपणे आपल्याला 99 ने गुणायचं असेल तर दिलेल्या संख्येतून 1 वजा करून ती संख्या 100च्या जवळ किती अंतरावर आहे तेवढं अंतर लिहा, म्हणजेच 99 मधून ती कमी केलेली संख्या वजा करा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत लेवल 2। म्हणजे लेवल 2 म्हणजे काय, आता 3 अंकी संख्येला 3 अंकीने गुणण्याची ही लेवल असणार आहे। म्हणजे पहिल्या लेवल मध्ये आपण 99 ने कसं गुणलं, अगदी तसंच 999 ने कसं गुणायचं, त्यासाठी ही लेवल 2 आहे। म्हणजेच बेस हा 1000 आहे, कारण 999 ही संख्या 1000 पेक्षा 1 ने कमी आहे, म्हणून आता दिलेल्या वरच्या संख्येमधून तुम्हाला 1 वजा करायचं। तेच करतोय जे आपण पहिल्या लेवल पासून शेवटच्या लेवल पर्यंत तेच करणार आहे, हीच तर ट्रिक आहे। तर पहा आता 541 मधून 1 गेले 540, त्यानंतर तुम्हाला सांगितलंय की 999 मधून ती जी कमी केलेली संख्या 540 ती तुम्ही वजा करता। पहा 999 मधून 540 ही संख्या वजा केली तर तुमचं उत्तर येतं 9 ला 9, 9 मधून 4 गेले 5, 9 मधून 5 गेले 4, म्हणजे 459। ते तुम्ही या 540च्या पुढे मांडता, म्हणजेच या ठिकाणी 5,40,459 एवढं मोठं उत्तर अगदी सहज आलं।
आता मनात ही तुम्हाला वजाबाकी कशी करायची पहा, म्हणजे आणखी तुमचा वेळ वाचणार आहे. तर काय करायचं, 541 ला 1 ने कमी करायचं, 540. ठीक आहे, ही संख्या लिहून ठेवायची लगेच. आता 541 हे 1000 पर्यंत आपल्याला जायचं. कसं जायचं तर पाहता तुम्हाला माहिती आहे, हे वरचे 41 पकडायचे, 2 अंकी संख्या. 41 मध्ये 9 मिळवले तर 50 होतात आणि ते वरचे 50, 50 9 59, ते 59 आणि ही संख्या 600 झाली. त्याच्या पुढे 400 राहिले म्हणजे 459 असं आपण मांडू शकतो का ना. प्रॅक्टिसने खूप लवकर होणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे पहा. त्यामुळे सराव हा महत्वाचा आहे. गणितामध्ये सरावाला जास्त किंमत आहे. आता 792 ला 999 गुणायचे. मग 792 मधून 1 कमी केलं की 791 येणार. आता 791 ही संख्या 999 मधून आपण कशी वजा करतो पहा. 9 मधून 1 गेले 8, 9 मधून 9 गेले 0, 9 मधून 7 गेले 2. हे आपण लहानपणापासून असे वजाबाकी करत आलेले, पण शिकतोय काय नवीन ते खूप महत्वाचे. सध्या नवीन शिकता आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. काय पहा, 792 मधून 1 कमी केलं का नाही आपण 791, आणि नंतर आपण काय करतो 999 मधून ती कमी केलेली संख्या वजा करतो, एवढंच करतो. पण 792 ही संख्या 1000च्या किती अंतरावरती हे तुम्हाला मनात करता आलं पाहिजे, कारण त्याला व्यवहार कौशल्य त्याशिवाय वाढत नाही विद्यार्थी मित्रांनो. आता पहा 792 हे 800च्या 8 ने कमी आहे फक्त. हे 8 आणि वरचे 800 ते 1000चं अंतर 200 ते म्हणजे 208. पहा 208 असं डायरेक्ट आपण लिहू शकतो ना. आता 984 पहा, हे आपण डायरेक्ट करूया. तर 984 मधून 1 कमी करा, 983. अगदी सहजपणे करतोय पहा. 984 फक्त 16 लागतात बघा. आता 84 6 90 म्हणजे 900 झाले आणि ते वरचे 10 म्हणजे टोटल किती झाले 16. मग आता ते 16 आपण कसे लिहिणार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे इथं 3 अंकी, तर इथं 3 अंकी यायला पाहिजेत, कारण 6 अंकी मध्ये उत्तर येणार आहे. 3 अंकीला 3 अंकीने गुणल्यावर म्हणजे त्या ठिकाणी 016 आपल्याला असं लिहावं लागणार आहे. तर पहा आता इथं 999 मधील जर तुम्ही 983 वजा केले तर पहा उत्तर 016 कसं येते. 9 मधून 3 गेले 6, 9 मधून 8 गेले 1, बघा 9 मधून 9 गेले 0, म्हणजेच 9,83,016 हे उत्तर तुमचं या प्रश्नाचं येतं. म्हणजे या दुसऱ्या लेवल मध्ये आपण काय शिकलो, तर कोणत्याही 3 अंकी संख्येला जर 999 ने आपल्याला गुणायचं असेल तर दिलेल्या संख्येतून 1 कमी करा आणि ती संख्या 999 मधून वजा करा, किंवा मनात जर वजाबाकी करायची असेल तर तो बेस आपला 1000चा आहे. 1000 मधून दिलेलीच संख्या वजा करायची हे विसरायचं नाही. ती मनात कशी करायची ती या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत लेवल 3, लेवल 1, लेवल 2 यानुसार लेवल 3 कशी पहा. 9999 म्हणजेच ही संख्या 10,000 मधून 1 कमी केल्यानंतर येते, म्हणजेच बेस 10,000चा असणार आहे. आता तुम्हाला तेच करायचंय जे पहिल्यापासून सांगतोय. 4,999 मधून 1 कमी करा म्हणजेच ती संख्या या ठिकाणी 4,998 येईल. आता 4 अंकी संख्याला 4 अंकाने गुणते म्हणजे उत्तर 8 अंकात येणार आहे, हे लक्षात ठेवा. आता इथं 4 अंक राहिलेले कसे घ्यायचे तर ते 4,999 ही संख्या 10,000 पासून किती अंतरावर आहे पहा, ते काढता येते तुम्हाला. तर बघा सोपं आहे. 10,000 मधून 4,999 केले तर या ठिकाणी बघा 4,999 मध्ये 1 मिळवला तर ते 5,000 होतात आणि ते वरचे 5001 या ठिकाणी तुमचं उत्तर येणार आहे. बघा डायरेक्ट लिहितो. आता हेच उत्तर तुम्हाला वजाबाकी मधून काढता येईल. तर 9,999 मधून 4,998 1 ने कमी केलेली संख्या वजा करायची पहा. 9 मधून 8 गेले, 9 तून 9 गेले 0, 9 तून 9 गेले 0, 9 मधून 4 गेले 5. बघा आलं का नाही. म्हणजे एवढं मोठं उत्तर विद्यार्थी मित्रांनो अगदी सहज काढता येणार. आता जसा लेवल पुढे जाणार आहे त्याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे, कारण एवढ्या मोठ्या संख्येचा गुणाकार करून बघा तुम्ही पहा. कॅल्क्युलेटर सुद्धा हरेल विद्यार्थी मित्रांनो, 100% या ठिकाणी खात्रीने सांगतो. तर पहा मनात केलं तर बघा त्याच्यापेक्षा स्पीड वाढली, कारण मनाचा जो असतो ना वेग तो उत्तम वेग असतो, लक्षात ठेवा. पहा विद्यार्थी मित्रांनो, दुसरं उदाहरण 6,889 ला 9,999 गुणायचंय. तर ही संख्या 1 ने कमी करा म्हणजे 6,888. आता राहिलेले 4 अंक पहा. तर या ठिकाणी ही 10,000 पर्यंत आपल्याला जायचे, म्हणजे शेवटच्या 3 अंकाचा विचार जर केला तर 889 मध्ये पहा आपण 111 जर मिळवले, 11 मिळवले तर ते 90 होईल आणि 111 मिळवले तर ते विद्यार्थी मित्रांनो किती होणार आहे 7,000 होणार आहे. आणि पुढचे 3,000 म्हणजे 3,111 अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लिहू शकता. तर पहा कसं केलं ते 9,999 मधून तुम्हाला 6,888 वजा करायचं 1 ने कमी केलेली संख्या. तर या ठिकाणी पहा बघा तेवढंच उत्तर आलं. पण मनात केलं तर त्याच्यापेक्षाही फास्ट आलं, कारण लिहिण्यामध्ये वेळ खूप जातो. तर हे बघा कोटीमधलं उत्तर विद्यार्थी मित्रांनो अगदी सहजपणे आपल्याला काढता येतं. मी दोन्ही पद्धतीने सांगतोय, जी तुम्हाला योग्य वाटेल ती घ्या.
दोन पद्धत का? कारण ही वजाबाकीची मी शिकवलेली बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिलेली, तुम्ही देखील पहा म्हणजे तुम्हाला कळेल. तर पहा 6,88,83,111 इतकं मोठं उत्तर अगदी सहज काढता आलं. आता पहा 9,999 गुणिले 9,999. मला सांगा तुम्हाला जर गुणाकार करायला लावला, बघा तुम्ही अजून एकदा किती वेळ लागेल. पण यामधून एकच वजा करा, ही ट्रिक कितकी सोपी आहे. तर 9 9 9 8 10 एक ने कमी केला. आता राहिलेले 4 अंक इतके सोपे बघा. 9,999 मध्ये किती मिळावं लागेल? 10,000 होण्यासाठी 1 रुपया मिळावा लागेल ना. पण डायरेक्ट आपण 1 लिहू शकतो का? असं नाही लिहू शकत का? कारण आपल्याला 4 अंक इथं पाहिजेत ना. मग जरी आपण 1 लिहिला तर पाठीमाग काय नाही, तुम्ही 3 शून्य देऊन टाका, झालं उत्तर. बघा तुमचा कसं आलं. कारण आपल्याला 4 अंकामध्ये उत्तर पाहिजे. 1 ही किंमत तिचा अजिबात अर्थ बदलला पाहिजे, तिची किंमत नाही बदलली पाहिजे. 1 म्हणजेच 0001. जशी गरज तेवढे शून्य तुम्ही घ्यायचे आहेत. तर पहा आता ती वजाबाकी आपण करून दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. 9,999 मधून 9,998 वजा करायची, एकने कमी केलेली संख्या पहा 1,000. बघा तेच आपण लिहिलं. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला उत्तर तुमचं बघायला मिळतंय 9,90,80,001. इतकं सोपं विद्यार्थी मित्रांनो सहज शक्य झालंय वैदिक ट्रिक मुळे. आता 3 लेवल नंतर आपण 4थ्या लेवल मध्ये जाऊया. विद्यार्थी मित्रांनो जशा 1 2 3 लेवल आपण एकाच ट्रिकचा वापर करून अगदी सहजपणे सोडवल्या, अगदी तसंच 4थी लेवल म्हणजे अतिशय महत्वाची शेवटची लेवल आपण पाहतोय, ज्यामध्ये आता तुमचा बेस 1 लाख असणारे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच 19,999 ला 99,999 कसं गुणायचं? तर पहा तुम्हाला त्याच ट्रिकचा वापर करायचा जी की आपण आतापासून शिकत आलेलो आहोत. 19,999 ला 1 ने कमी लिहा, म्हणजेच 19,998. आता पहा 5 अंकीला 5 अंकीने गुणते म्हणजे 10 अंकामध्ये उत्तर येणार आहे, 1 अब्जामध्ये येणार आहे. भीती दाखवत नाही विद्यार्थी मित्रांनो, तर उत्तर कसं सहज काढणार आहे ते शिकवतोय. तर पहा आता दिलेल्या संख्येमधून ही संख्या आपल्याला वजा करायची, म्हणजेच 99,999 मधून आता ही संख्या वजा करायची. तर पहा वजा करायची आता काय गरज आहे का? मी मगाशी सांगितलं मनात करून बघायचं उत्तर अजून फास्ट मध्ये कसं आणता येईल. 19,999 पहा 999 मध्ये 1 मिळवला तर 1000 होती आणि हे किती आहेत? 19,000. मग आता आपल्याला जायचंय 1 लाखापर्यंत, म्हणजे थोडक्यात हे 20,000 झाले. 80,000 पकडा ना वरचे, 20 आणि 80 1 लाख. मग ते 80,000 आणि शेवटचा यातला 1. तर विद्यार्थी मित्रांनो 5 अंकामध्ये उत्तर पाहिजे. तर बघा झालं ना तुमचं उत्तर 1,99,98,80,001. इतकं मोठं उत्तर बघा, इतकं चुटकीसरशी आलं का नाही. फक्त अचूक मार्ग पाहिजे. मित्रांनो 72,000ला आता 99,999 कसं गुणायचं? तर सुरुवातीला दिलेल्या संख्येमधून 1 वजा करा, म्हणजे 72,000 मधून 1 गेला तर 71,999 हे 5 अंकी उत्तर येणार. त्यानंतर आता साधं सिंपल वजाबाकी इथं काहीच करायची गरज नाही, फक्त 1 लाख आणि 72,000ला फरक काढा. तर 72,000 मध्ये विद्यार्थी मित्रांनो वरचे 8 आणि ते 20 म्हणजे 28,000 मिळवावे लागतात. म्हणजे त्या ठिकाणी डायरेक्ट मी 28,000 लिहू शकतो. पहा म्हणजे इतकं फास्ट कॅल्क्युलेशन तुमचं झालं. उत्तर असू द्या किती मोठं, पण आपलं टार्गेट विद्यार्थी मित्रांनो काय अचूक पद्धतीने आपल्याला कमी सेकंदामध्ये न चुकता जायचं आहे. म्हणजेच बघा 7,19,99,28,000 इतकं सोपं उत्तर आपल्याला सहज काढता आलं. वाटत तर तुम्ही या ठिकाणी वजाबाकी करून पाहू शकता. आता 99,985 ला 99,999 गुणायचं. तर काय 99,985 मधून 1 गेले तर 99,984 येणार. राहिलेले 5 अंक काढायचे. तर पाहता 985 मध्ये 15 मिळवावे लागतील का? नाही. मग फक्त 15 मिळून चालेल का? ही संख्या किती अंकाची बघा 1 2 3 4 5 6 अंकी 1 लाखाची संख्या. मग आता आपल्याला 5 अंक पाहिजेत, त्यातले 2 गेले, म्हणजे तुम्हाला सांगितलं ना 3 शून्य घ्यावं लागते. बरोबर आहे का नाही? कारण अर्थ नाही बदलला पाहिजे. 15 ही संख्या 0-15 लिहिली तरी 15 होते, 3 वेळा 0 लिहिले तरी 15च होते. कारण कोणत्याही संख्येच्या पाठीमागे तुम्ही किती 0 लिहिले तर त्या संख्येची किंमत तीच राहते, लक्षात ठेवा. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 9,99,15 हे या प्रश्नाचं अगदी सहजपणे काढलेले उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेवल 1 पासून लेवल 4 पर्यंतच्या कोणत्याही संख्येला अगदी सहजपणे 99,999 9,999 किंवा 99,999 कसं गुणायचं आणि उत्तरापर्यंत एकाच लाईन मध्ये उत्तर कसं काढायचं हे शिकलो. जर ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे गणिताच्या अशा भन्नाट आणि नवनवीन ट्रिक्स तुम्हाला माहिती आहे तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर पोहोचेल. लवकरच भेटूया पुढील नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.